21 ऑगस्ट आजच्या ठळक बातम्या. पावसाने मोहरलेल्या बातम्या. मुंबईत जोरदार पाऊस. सुरक्षा म्हणून पोलीस नागरिकांना गरजेव्यतिरिक्त प्रवास टाळण्याचा सल्ला देत आहेत. राज्यामध्ये खूप जोराचा पाऊस सध्या सुरू आहे. IMDने मुंबईसाठी लाल अलर्ट जारी केला. स्थानिक रेल्वे रद्द केल्या गेल्या. मुंबईमधील ज्या लोकल गाड्या त्या रद्द केल्या गेल्या तरी सर्वांनी नोंद घ्यावी. मुसळधार पावसाने मुंबई विस्कळीत. लोकल रेल्वे वाहतूक पूर्ववत करत आहे. मुसळधार पाऊस सतत मुंबईमध्ये सुरू आहे. संपूर्ण जे प्रवास आहे ते विस्कळीत झालेला आहे. लोकल रेल्वे जो वाहतूक आहे व पूर्णवत करत आहे. आज राज्यामध्ये व ठाणे, पुणे, कोकणावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मॉडरेट ते हेवी पावसाची शक्यता आहे. ठाणे, पुणे, कोल्हापूर, कोकण व या विभागात खूप हेवी पावसाची शक्यता दिसून येत आहे. मुंबईत 3 दिवस सतत पाऊस. शहराला पूर्णपणे थांबवल्याने सामान्य जीवन विस्कळीत झालंय. मुंबईमध्ये येत्या 3-4 दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस झालाय. त्यामुळे जे वाहतूक जीवन आहे व जे थांबवल्याने जे सामान्य जीवन आहे ते संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे. MPCC अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वेट ड्राऊट जाहीर करायला सांगितले आहे. पॉईंट नंबर 6. मतदारांची चुकीची माहिती शेअर केल्याप्रकरणी स्पेलोलॉजिस्ट संजय कुमार यांच्यावर नाशिकमध्ये FIR नोंदवण्यात आली. बेस्ट निवडणुकीत घडामोडींवर आणि राजकीय घडामोडींचा 20 ऑगस्टपर्यंत टॉप रेन आढावा. जीवना व घटना व पुणे. बघा, महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये ड्रेन कोसळून माणूस त्यात पडला. परिसर सुरक्षात बंधने पाठवण्यात आली. संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षेचे रक्षक आहेत ते पण पाठवण्यात आले. बंधने पाठवण्यात आली. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ड्रेन कोसळला आणि माणूस त्यामध्ये पडला. छत्रपती संभाजीनगर येथे 20 वर्षीय CA विद्यार्थिनीने स्वतःचा जीव गॅस सिलेंडरचा स्फोट करून संपवला. ही घटना मानसिक आरोग्याविषयी गंभीर जागरूकतेची बाब आहे. समाज, न्याय आणि धर्म. मुंबई उच्च न्यायालयाने पर्युषण पर्वाच्या काळात कत्तलखाने बंद करण्याचा जैन समाजाच्या मागणीकडे नकार दर्शवून धर्मनिरपेक्षतेबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. तंत्रज्ञान व उद्योग. Google Pixel 10 सिरीज 4 नवीन फ्लॅगशिप मॉडेलची लॉन्चिंग. आज 20 ऑगस्ट. फीचर आणि किमतींचे लीक अपडेट. क्रीडाविषयी बघूया. नंदुरबार मेमोरियल महाराष्ट्र राज्य व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी. 5 पैकी 4 पुरस्कार जिंकले. बुच्ची बाबू क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडने महाराष्ट्राला 36 धावांनी पराभूत केले. महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.